तर हॅलो नमस्कार, मी सारिका स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं दिवाळीचा हा व्हिडिओ आहे, लक्ष्मीपूजनचा वगैरे तुम्हाला एकत्रच दाखवते आहे. तर इथं भरपूर सारी झेंडूची फुलं आणलेली आहेत आणि आता ह्याचे पूर्ण आम्हाला माळी बनवायचे होते, जे की गाड्यांसाठी, पुन्हा फोटोला लक्ष्मीच्या आणि दरवाजाला सुद्धा आम्हाला तोरण बनवायचं होतं. आणि इथं माझ्या भावाचं चाललेलं होतं रील काढण्यासाठी. त्याचं चाललं होतं फोटोशूट करायचं, असं वरतून फुलं टाकायचं. ते मी म्हटलं चल मी पण एक वेळेस ट्राय करते. तर असं वरतून फुलं टाकताना ते कॅमेऱ्यातच पडत होते, कॅमेऱ्यावरती. त्यामुळे त्याला काही व्यवस्थित ते जमलंच नाही. भरपूर ट्राय केलं, नंतर त्याचं ते काढून घेतलं. आणि नंतर मग मी इथं दिवे वगैरे लावले होते छानपैकी, असे उंबरठ्यावरती रांगोळी वगैरे काढली. आणि म्हटलं चला आता सायंकाळ झाली, दीप प्रज्वलित करून दिवे सगळीकडे लावून घ्यावे. आणि छान अशी देवपूजा पण केलेली होती आणि तिथं पण दिवे लावायचे होते. बघा छानपैकी अशी रांगोळ काढलेली आहे आणि सकाळी रांगोळ काढली होती, तिथे पण दिवे लावून घेतले मी. आणि देवाची पण छान पूजा केली होती सकाळी. आणि चला म्हटलं आता देवाला पण दिवे लावून घेऊ, सगळीकडे खूप छान वाटत होतं. आणि बघताय देवापाशीसुद्धा मी अशी छान छोटीशी रांगोळ काढलेली आहे. आता या वर्षीची दिवाळी तुम्हाला माहीतच आहे की आम्ही शेती करतो आहे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओवरती टाकलेलंच आहे. आणि बघा इथं पूर्ण दिवे असे लावून घेते मी. आणि खाली ताट पण तयार केलेलं आहे दिव्यासाठी, ते की खूप छान नंतर दिसत होते, तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि लक्ष्मीसाठी पण हार बनवलेला होता, जे की अष्टलक्ष्मीची फोटो आहे ना, त्यामुळं त्याच्यासाठी पण हार बनवला. आणि दरवाजाला पण तोरण लावून घेतलं होतं. आणि बघता इतकं सुंदर छान एकदम प्रसन्न वाटत होतं ना, दिवे वगैरे सगळीकडे लावल्यानंतर. आणि पूर्ण असं पूर्ण देवाला असं झेंडूने सजवलेलं होतं फुलांनी. आणि नंतर सायंकाळ झालेली होती, म्हटलं चला आता मस्तपैकी आरती करून घेऊया. आणि मी तर आरती करून घेत होते. आता आरती एकटीच करते, कारण आई आहे साईडला, दोघीजणी करून घेतो आहे. आणि भाऊ मात्र ते बिझी होतात, ते की हार वगैरे बनवायची होती गाड्यांसाठी. म्हटलं चला आता तो बसल्या जागी तिथूनच आरतीला हे करत होता. आणि इथं देवपूजा वगैरे झाली, मस्त छान देवाची पण पूजा झाली, लक्ष्मीची आरती पण झाली. आणि नंतर म्हटलं चला आता गाड्यांची पूजा करून घेऊयात. आणि भावाने पूर्ण असं गाड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या, म्हटलं चला पूजा करून घेऊयात. आणि दुसरी एक नवीन होती गाडी, ती पप्पाने नेली होती, जे की आत्याला आणण्यासाठी.